आवाज सर्वसामान्यांचा। कोणतेही काम करताना निगेटिव्ह भूमिका न ठेवता आत्मविश्वासाने केलेल्या कामास नक्की यश मिळते असे उद्गार पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव यांनी वडूज येथील कार्यक्रमात काढले। 26/11च्या हल्ल्यात आज 17 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला। यावेळी उपविभागीय अधिकारी रणजित सावंत, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निगेटिव्ह भूमिका न ठेवता आत्मविश्वासाने केलेल्या कामास यश मिळते असे मत मुंबई येथील 26/11च्या हल्ल्यात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले वडूजचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव यांनी यावेळी त्यांनी आपले विचार मांडले। उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वडूज पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या शौर्याचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। मुंबई येथील 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झाली। त्या घटनेचा परिणाम आजही जनतेच्या मनावर ताजा आहे। हाच संदेश त्याची आठवण करून देण्यासाठी हा कार्यक्रम वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। आपण नेहमी म्हणतो आणि अगदी लहान मुलापासून अगदी वृद्धापर्यंत सर्वांना या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या कथा ऐकाव्याशा वाटतात मन लावून। आपण पण ती ऐकत होता। मी जाधव साहेबांना सुरुवातीला सांगितलं, जाधव साहेब आमचं ट्रेनिंग आहे, तर आपण थोडक्यात सांगा। तरी पण जाधव साहेबांनी जे थोडक्यात सांगितलं ते सुद्धा तुम्ही सर्वजण एकदम मन लावून ऐकत होता। 26/11च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये ज्यांनी हुतात्म्य पत्करलं आणि पराक्रम केलेला आहे अशा शूरवीरांची आपण नेहमीच आठवण काढत असतो। त्यातलेच एक व्यक्तिमत्व जाधव साहेब। आज थोडक्यात त्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की शौर्य आणि पराक्रम म्हणजे काय, की तिकडे अतिरेकी हल्ला झालेला आहे, गोळीबार होतोय, हँड ग्रेनेड पडतायत आणि तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जाणं हे शूरत्वाचं लक्षण असतं। शूर कोण, तर अशी परिस्थितीत आपण त्याला तोंड देण्यासाठी पुढं जातो, त्याला शूरवीर म्हणायचं। पुढचा पराक्रम काय घडेल तो वेगळा असतो, परंतु ते परिस्थितीला तोंड देण्यासाठी निघणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं। त्यांनी त्या परिस्थितीला तशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी निघाले आणि पराक्रम पण गेला। त्यांच्या एका माहितीवरून, वायरलेस सेटवर जी माहिती दिली त्यावरून खरं तर कसा पकडला गेलेला आहे। आपण आतापर्यंत सगळं ऐकलेलं आहे, पुन्हा एकदा आपण त्यांच्या तोंडून ऐकलं। त्यांनी जर ती माहिती दिली नसती तर मग ते कसा कोणत्या गाडीतून गेला आणि कसा गेला, कुठे गेला, काहीच कळालं नसतं। तर असे हे पराक्रमी आणि शूर आणि धैर्यवान लोक आहेत। आपण अशा व्यक्तिमत्वाकडून आदर्श घ्यायचा असतो। आपल्या दैनंदिन जीवनात कुठेही काही घडत असताना आपण खंबीरपणे धैर्याने त्याला तोंड देण्यासाठी पुढे जायचं असतं। हे एक अशा गोष्टीतून आपण लक्षात घेतलं पाहिजे। जाधव साहेब, तुम्हाला आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या सर्व टीमना नेहमीच पोलीस खातं स्मरण करेन आणि आपल्यासारख्या ज्या लोकांनी मुंबई हल्ल्याच्या वेळेस योगदान दिलेले आहे त्याचे उपकार नेहमीच सर्वांच्यावर राहणार। आपल्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा म्हणजे जगभर उंचावली गेलेली आहे, त्याबद्दल आम्हाला 26/11/2025 या दिवसाला 17 वर्ष पूर्ण होत आहे आणि मुंबई या शहरावरती पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये अबू इस्माईल आणि कसा या दोन जोडीने CST रेल्वे स्टेशनमध्ये फायरिंग करून काम हॉस्पिटलचा ताबा घेतला होता। CST रेल्वे स्टेशनवर भरपूर त्यांनी इंजुरी केली होती। त्या ठिकाणी असलेले रेल्वे अधिकारी शशांक शिंदे आणि त्याची टीम त्यांना अटॅक करत होते, म्हणून त्याच्यामध्ये शशांक शिंदे साहेब शहीद झाले। त्यानंतर आपले हेडवरचे पण जवान शहीद झाले। RPFचे पण लोक काही जखमी झाले होते। भरपूर लोकांना इंजुरी करून सदरचे दोन्ही अतिरेकी हे काम हॉस्पिटलच्या 5व्या माळ्यावर असलेल्या जे पेशंट्स आहेत त्यांना उंच धरण्यासाठी गेले होते। त्याच वेळेला
आमच्या मुंबई पोलीसचे सेंट्रल रिजनचे ॲडिशनल CP आता NIचे चीफ आहेत सदानंद दाते साहेब, ते आपल्या माझ्या पोलीस स्टेशनला असलेली मोहक घेऊन त्या ठिकाणी त्यांना फाईट करण्यासाठी गेले असता ते सुद्धा सर्वजण जखमी झाले होते. त्याच्यामध्ये 2 जण शहीद झाले होते. ही घटना आम्हाला काही माहिती नव्हती. माझ्या पिरियडमध्ये आम्ही त्यावेळेला कामासुरेच्या पाठीमागच्या गेटवर होतो. त्यावेळेला आमच्यासोबत आम्ही क्राईम ब्रांचला मी अटॅच असताना आमचे साळसकर साहेब जे एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून नावाजलेले होते, त्यांच्या टीममध्ये मी 13 वर्ष काम केलेलं आहे. माझ्यातून भरपूर एन्काउंटर्स आहेत. ते पण एन्काउंटर्स ऑलरेडी माझ्या 13 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये झालेले आहेत. ते अनुभव माझ्या पाठीशी असताना आम्ही ज्यावेळेला कामासुरेच्या पाठीमागे गेलो त्यावेळेला ATCची करकर साहेब होते, त्यांची टीम होती ATC, आणि त्यातच आम्हाला ॲडिशनल CP आमचे जे आपल्या महाराष्ट्राचे लाडके असलेले अशोक आंबे साहेब ते तिथं आम्हाला जॉईन झाले. कामासुरेच्या पाठीमागे मी असताना दाते साहेब इंजूर्ड झालेले आहेत. दाते साहेबांचा ऑपरेटर खाली आलेला आहे. त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज करतोय आणि तो ऑपरेटर प्लेकर नावाचा तो आम्हाला सांगतो की सर दाते साहेब इंजूर्ड झाले, त्यांच्यापासून टीम इंजूर्ड झालेली आहे, त्यातले 2 जण शहीद झालेले आहेत. ही घटना आम्हाला सांगितल्यानंतर त्याला मी आणि साळसकर साहेबांनी त्याला हॉस्पिटलाइज केलं. सदरची माहिती साळसकर साहेबांनी ATCचे मोठे करकर साहेबांनी कांबळे साहेब यांना सांगितली. सांगत असताना आमच्या दिशेने फायर झाला आणि त्यावेळेला कांबळे साहेबांच्या हातात असलेली AK-47 रायफलने कामासुरेच्या दिशेने कांबळे साहेबांनी फायरिंग केली. परंतु त्यावेळेला जो CST रेल्वे स्टेशनवर जो त्यांना काउंटर फायर झाला होता तो सिंगल शॉट झाला होता. म्हणजे त्यांच्याकडे असलेले रिव्हॉल्वर्स म्हणा, शशांक शिंदे साहेबांच्या रेल्वे पोलिसांच्याकडून असलेले AK-47चा फायर त्यांना पहिल्यांदाच कांबळे साहेबांनी फायर केला होता. पण तो भिंतीवर लागला, त्याच्यामुळं एम म्हणजे टार्गेट आपल्याला दिसत नव्हतं, परंतु त्या दिशेने ते म्हणून फायर केला होता. ही घटना त्यांच्या लक्षात आल्यानंतर अतिरेकीने एवढे क्विकली उतरले, परंतु त्यावेळेला साळसकर साहेब आणि करकर साहेब आणि कांबळे साहेब यांची ज्या टायमाला छोटीखानी एक मीटिंग म्हणजे असं घडलेलं आहे. दाते साहेब आतमध्ये इंजूर्ड आहे, एक IPS ऑफिसर इंजूर्ड झाले, ही ज्या टायमाला माहिती मिळाली कांबळे साहेबांना एक्साइट झाले. त्यानंतर काम हॉस्पिटलच्या मेनगेटला जाऊन आपण त्यांना ब्लॉक करू आणि काम हॉस्पिटलमधील असलेल्या अतिरेक्यांना आपण निसर्गामध्ये करू, ही आमची व्यूहरचना असताना आम्ही एका पोलीसच्या गाडीतून 7 जणांनी जातो. ड्रायव्हरची साळसकर साहेब बसले, लेफ्ट साईडला कांबळे साहेब बसले, मध्यंतरी जे ऑफिसर सीट असते त्याच्यामध्ये करकर साहेब बसले, पाठीमागचे 2 जे सीट आहेत त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला आतमध्ये मी आहे, माझ्या हातामध्ये स्टेन आहे. माझ्या पिस्टलने ऑलरेडी एका अधिकाऱ्यांना देऊन गेलेलो आहे. कारण ही घटना घडत असताना अशा सर्वजण आपापल्या परीनं कसे फाईट करायचे त्या पद्धतीने आले होते. तेव्हा निशेसर पण आले होते, ज्याच्या अधिकाऱ्यांच्या माझे ग्रुपचेच अधिकारी होते, त्यांना मी पिस्टल दिलं होतं. माझ्याकडे कार्बाईन मी घेऊन गाडीमध्ये चढलो होतो आणि एवढं असतानाच माझ्या शेजारी ड्रायव्हर आहे, माझ्यासमोर 2 ऑपरेटर आहेत, योगेश पाटील आणि जेवण पाटील, जो कांबळे साहेबांचा ऑपरेटर आहे आणि त्या व्हेकलचा ऑपरेटर आहे. आम्ही गाडी जात असताना त्या अतिरेकी एवढी क्विकली उतरले. रंग भवनच्या बिल्डिंगमध्ये असलेले त्यावेळेचे आरोग्य खात्याचे सचिव भूषण गरगणीकर साहेब त्यांना घेण्यासाठी त्याचा ड्रायव्हर जात असताना त्या गाडीत त्यांनी अटॅक केला आणि तो इन्सिडेंट कंट्रोलने पूर्ण वायरलेसवरती इन्फॉर्मेशन दिली की रंगभवनच्या बिल्डिंगमध्ये लालबत्तीची गाडी आहे आणि त्या गाडीमध्ये. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.